नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बरेच दिवसानंतर हा व्हिडिओ करतोय. 2025मध्ये जर्मनीमधले हेल्थ इन्शुरन्सचे मंथली कॉन्ट्रिब्युशन्स वाढल्यानंतर बरेच लोक त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारत होते, फोन करत होते. त्यामुळे आता माझ्या 25 वर्ष मी जर्मनीमध्ये आहे. माझं जास्त वेळ जर्मनीमध्ये गेला आहे भारतापेक्षा. त्या माझ्या अनुभवाचा मराठी लोकांना, मराठी कम्युनिटीला फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ करतोय. तर सुरुवातीला अगदी महत्त्वाची आणि मोजकी माहिती सांगणारे आकड्यांसकट आणि त्याच्यानंतर त्याचं थोडंसं निरूपण करेन म्हणून. तर बेसिक फॅक्ट्स अशा आहेत. जर्मनीमध्ये प्रत्येकाला हेल्थ इन्शुरन्स हा कंपल्सरी आहे. तुमच्या पगारामधनं, जर का तुम्ही एम्प्लॉईड असाल तर तुमच्या पगारामधनं 14.3% हा कट करून प्रत्येक महिन्याला हेल्थ इन्शुरन्समध्ये जातो. या 14.3%पैकी 7.3% हे तुमच्याकडनं, म्हणजे जो काम घेणारा आहे त्याच्याकडनं, आणि 7.3% तुमच्या एम्प्लॉयरकडनं, म्हणजे जो काम देणारा आहे त्याच्याकडनं कट होतात. प्लस 2025पासून जवळजवळ प्रत्येक गेसेटिerte Krankenversicherung Zusatzbeitrag म्हणजे ॲडिशनल कॉस्ट म्हणून 2.5% कॉस्ट ॲड केलेली आहे. ती फक्त काम घेणाऱ्याला, म्हणजे एम्प्लॉईला बेअर करायला लागते. तसं बघितलं तर तुमच्याकडनं 9.3% ते 9.8% मध्ये तुमच्या सॅलरीच्या कट होतात आणि एम्प्लॉयर जो आहे तो अजूनही 7.3% कॉन्ट्रीब्यूट करतो. 66,000पर्यंत 66,258 ही त्याची बायत्राक्स बेमेसुंग असं म्हणतात, की म्हणजे दिस इज अ मॅक्झिमम लिमिट. ह्या लिमिटपर्यंत हे 14.3% कॅल्क्युलेट केले जातात. तुमचा पगार त्याच्या खालती असेल तर त्याप्रमाणे 14.3% कमी होत, तो बायत्राक कमी होत जातो. बायत्राक म्हणजे मंथली कॉन्ट्रिब्युशन, तो कमी होत जातो. पण जर का तुमचा 66,258पेक्षा जास्त असेल तर तो वाढत नाही. दॅट इज अ स्लॅब. तिथपर्यंत मॅक्झिमम कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे जर का तुम्ही 66,258 हा तुमचा वार्षिक पगार धरलात तर तुम्हाला साधारण €1,000 प्रत्येक महिन्याला हेल्थ कॉन्ट्रिब्युशन म्हणून भरायला लागतं. त्यातले €600 तुमच्याकडनं जातात आणि €400 हा तुमचा एम्प्लॉयर जो आहे, काम देणारा, तो भरतो. अशा रीतीने तुम्ही महिन्याला €600 आणि €400 भरता. याच्यामध्ये पूर्ण फॅमिली इन्शुअर असते. म्हणजे जर का तुम्ही नवरा किंवा बायको हे जे नोकरी करतात तर त्याच्यावरती अवलंबून असलेले नवरा किंवा बायको किंवा त्यांची मुलं कितीही असू देत संख्येने, ही सगळी या €1,000 तुम्ही जो महिन्याचा हप्ता भरता त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. €1,000 प्रत्येक महिन्याला म्हणजे जवळजवळ €12,000 वर्षाला होतात. एवढं तुम्हाला लागतात का, किंवा एवढा तुम्हाला म्हणजे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सचा खरंच फायदा होतो का, हा क्वेश्चनेबल आहे. पण ही सोशल सिस्टीम आहे. त्यामुळे जे लोकांचा जास्त पगार आहे ते लोक जास्त भरतात. ज्या लोकांचा कमी पगार आहे ते त्याप्रमाणे पर्सेंटेज वाईज कमी भरतात. पण शेवटी फायदा प्रत्येकाला सारखाच मिळतो. ह्याच्यावरती उत्तर म्हणून आणि थोडंसं गव्हर्नमेंटची जी हेल्थ इन्शुरन्स आहे, गव्हर्नमेंट हेल्थ इन्शुरन्स, ती पण थोडी त्याच्यावरचा लोड कमी करण्यासाठी जर्मन सरकारने साधारण 1995 साईडला प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स अलाउड केले. तिथे गव्हर्नमेंटने असं सांगितलं आहे की जर का तुम्हाला प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्समध्ये जायचं असेल एम्प्लॉई म्हणून, तर तुमचं वार्षिक उत्पन्न कमीत कमी 73,800 असणं आवश्यक आहे. €73,800 पर इयर ब्रुटो इन्कम. म्हणजे ते महिन्याला साधारण 6,150 येतं. 6,150च्या वरती जर का तुमचं इन्कम असेल तरच तुम्ही प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्समध्ये जाऊ शकता. आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स हा बराच स्वस्त असतो. म्हणजे महिन्याला साधारण €400 ते €450 प्रत्येक माणशी असा त्याचा हेल्थ इन्शुरन्स असतो. त्याच्यातले सुद्धा ₹250 तुम्ही भरता, म्हणजे 50-50 साधारण तो स्प्लिट होतो. ₹250 तुम्ही भरता, उरलेला जो €150-200 आहे तो तुमचा एम्प्लॉयर किंवा तुम्हाला काम देणारा भरतो. त्यामुळे हा जो फरक आहे तो जवळजवळ 300 ते €400 प्रत्येक महिन्याला हे तुम्ही प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्समध्ये गेलात तर ते वाचवू शकतात. एक गोष्ट मात्र समजण्यासारखी आहे की प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स हा इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स आहे. म्हणजे जो कोणी प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्समध्ये असतो त्याला प्रत्येकाचा, त्याच्या फॅमिलीसाठी किंवा त्याच्यावरती डिपेंडंट असलेल्या लोकांसाठी सेपरेट इन्शुरन्स घ्यायला लागतो. बरेचदा तो तरीसुद्धा स्वस्त पडतो. म्हणजे प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स एका माणसाचा, साधारण माणूस किंवा बाई, साधारण €400 ते €450 असतो आणि मुलांचा ते 25 वर्षाचे होईस्तोवर ₹150 पर मूल असा इन्शुरन्स असतो. त्यामुळे तुम्ही ती जरी टोटल केलीत की जर का तुमचं तिघांची फॅमिली आहे तर माणूस आणि मुलगा ह्या दोघांची जरी तुम्ही टोटल केलीत तरी ती मग 450 प्लस 150 हे €600 होते, अगेन्स्ट €1,000 जे तुम्हाला गेसेटिerte Krankenversicherungमध्ये भरायला लागतात. जर का नवरा आणि बायको दोघंही काम करत असतील तर ज्याचा पगार जास्त आहे
त्या पगारामध्ये मूल इन्क्लूड केलं जातं. म्हणजे जर का दोघंही काम करत असतील आणि बायकोचा पगार थोडा कमी असेल, नवऱ्याचा जास्त असेल किंवा उलटं, तर ज्याचा जास्त पगार आहे त्यांनी आपल्या मुलाला बरोबर घेऊन प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्समध्ये जाणं आणि बायकोनी किंवा नवऱ्याने ज्याचा पगार कमी आहे त्यांनी गेजेटेड कन्फर्मेशनमध्ये जाणं, हे सुद्धा एक मॉडेल उपयोगाचं आहे. हे तुम्हाला थोडेसे प्लॅन करून, थोडासा विचार करून, थोडासा भविष्याचा तुमचं काय फॅमिली प्लॅनिंगचा काय कन्सेप्ट आहे किंवा तुम्ही कधी काय ॲक्सेप्ट करताय याच्यावरती विचार करून प्रत्येकाला ठरवता येतं. दुसरी गोष्ट, जर का तुम्ही आज प्रायव्हेट इन्शुरन्समध्ये गेलात, तुमचं आजचं जर का उत्पन्न 73,800च्या वरती आहे, तर परत यायचे काय मार्ग आहेत? जर का तुमचं उत्पन्न 73,800च्या खालती घसरणार असेल किंवा त्या वर्षामध्ये जी लिमिट असेल, कारण की 73,800 ही लिमिट 2025साठी आहे, ती प्रत्येक वर्षी थोडी थोडी ॲडजस्ट करत वाढवत जाते. तर त्या लिमिटच्या खाली जर का गेलात आणि वय वर्ष 55च्या आतमध्ये असाल, तर तुम्हाला आपोआप गेजेटेड कन्फर्मेशनमध्ये येता येतं. जर का तुम्ही कुठे फॉरेनला गेलात वर्ष 2 वर्षासाठी, म्हणजे जर का तुम्ही जर्मनीमध्ये कंपल्सरी हेल्थ इन्शुरन्स असणं ही जर का तुम्हाला कंपल्सरी नसेल त्यामधल्या पिरियडसाठी, तर तुम्हाला परत येताना ठरवता येतं की तुम्हाला गेजेटेड कन्फर्मेशनमध्ये जायचं आहे का प्रायव्हेट कन्फर्मेशनमध्ये जायचं आहे. तर असा हा विषय आहे आणि जेवढं तुम्ही खोलात जाल तेवढी तुम्हाला अधिक माहिती मिळत जाईल. जर का कुणाला अधिक माहिती हवी असेल याच्या पलीकडे जाऊन, तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला व्हॉट्सॲप करा. मला काही इंडिव्हिज्युअल माहिती हवी असेल, इंडिव्हिज्युअल कन्सल्टिंग हवी असेल, तरीसुद्धा मला कळवा. मी आनंदाने तुम्हाला माहिती देईन आणि आय होप की या माहितीचा तुम्हाला काहीतरी उपयोग होईल. याच्या पुढे जर का काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि सगळे जे यूट्यूबर्स म्हणतात त्याप्रमाणे लाईक करा, सबस्क्राईब करा, लोकांना स्प्रेड करा. थँक यू.